गिरनार पर्वत हा गुजरात राज्यातील जुनागड शहराजवळ वसलेला एक प्राचीन, पवित्र आणि निसर्गमय पर्वत आहे. भारताच्या विविधतेनं नटलेल्या भूभागणात अनेक पर्वत, नद्या, तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक स्थाने आढळतात. त्यापैकी गिरनार हे स्थान आपल्या अद्वितीय आध्यात्मिक परंपरेमुळे, निसर्गरम्य सौंदर्यामुळे, धार्मिक विविधतेमुळे आणि हजारो वर्षांच्या इतिहासामुळे वेगळे स्थान राखून आहे. गिरनार हा फक्त एक पर्वत नसून हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रवाहाचे, विविध धर्मांच्या सहअस्तित्वाचे आणि मानवी श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक, पर्यटक, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी गिरनाराला भेट देतात. गिरनाराचे पहिल्याच दर्शनातून जाणवणारी शांतता, भव्यता आणि पर्वतावरून खाली दिसणारे विस्तीर्ण शहर व निसर्गदृश्य मनाला एक आगळा वेगळा अनुभव देतात. गिरनार पर्वताचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. पुराण काळापासून गिरनाराचा उल्लेख आढळतो. गिरिनारायण या नामाने हा पर्वत वैदिक काळातही ओळखला जात होता. महाभारतातील काही आख्यायिकांत गिरनार परिसराचा अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो. जुनागड परिसरात इसपू 3ऱ्या शतकातील सम्राट अशोकाने कोरलेला शिलालेखांची उपस्थिती हा या प्रदेशाच्या प्राचीनतेचा मोठा पुरावा आहे. या शिलालेखांवर बौद्ध धर्माच्या शिकवणी, प्रशासनातील नियम आणि समाजव्यवस्थेचे मार्गदर्शन लिहिलेले आहे. अशोकाने आपल्या साम्राज्यात नैतिकता, अहिंसा आणि मानवतेचे मूल्य रुजवण्याचा जो प्रयत्न केला, त्याचे निशाण गिरनार आजही जतन करून ठेवतो. त्यामुळे गिरनाराला इतिहासाच्या अभ्यासातही एक महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. गिरनार हा अनेक शिखरांनी बनलेला पर्वत समूह आहे. या शिखरांपैकी सर्वात उंच शिखर म्हणजे गोरखनाथ शिखर, ज्याची उंची सुमारे 3666 फूट आहे. पर्वताची रचना दगडी असून चढाईसाठी 10 ते 11 हजार पायऱ्या चढाव्या लागतात. अनेक यात्रेकरूंसाठी ही चढाई केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक साधनाही बनते. वाटेत दगडी पायऱ्या, मधूनच दिसणारे जंगल, मंदिरांचे घंटानाद, चढणाऱ्यांचा उत्साह आणि डोंगरावर वाहणारी मंद हवा यामुळे चढाईचा प्रत्येक टप्पा एक वेगळाच आनंद देतो. गिरनार चढणे कठीण असले तरी प्रत्येक भाविकाला ते आत्मिक समाधान देते. गिरनाराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचे धार्मिक बहुविधत्व. हिंदू, जैन आणि बौद्ध तिन्ही धर्मातील श्रद्धावान गिरनाराला अत्यंत पवित्र तीर्थस्थान म्हणून मानतात. जैन धर्मानुसार गिरनार हे जगातील सर्वोच्च तीर्थांपैकी एक आहे. जैन इतिहासानुसार तीर्थंकर नेमिनाथ यांनी याच गिरनार पर्वतावर वैराग्य स्वीकारून तपश्चर्या केली आणि निर्वाण प्राप्त केले. त्यामुळे जैन भाविकांसाठी गिरनाराचे महत्त्व अतुलनीय आहे. गिरनारवर अनेक प्राचीन जैन मंदिरे आहेत. त्यांच्या वास्तुकलेतून त्या काळातील कला, शिल्पनिर्मिती आणि धार्मिक परंपरेचे दर्शन होते. या मंदिरांच्या सभोवतालची शांतता आणि तिथे जाणवणारा आध्यात्मिक स्पर्श मनाला प्रसन्न करतो. हिंदू धर्मातही गिरनाराला अत्यंत पवित्र स्थान मिळाले आहे. पर्वतावर असलेले गुरु दत्तात्रेयांचे पादुका मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की दत्तात्रेयांनी याच शिखरावर दीर्घ काळ तप केले. प्रत्येक वर्षी हजारो दत्तभक्त गिरनार चढून हे पवित्र दर्शन घेतात. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या पायऱ्यांमधून जाणवणारी ऊर्जाशक्ती अनेक भाविक अनुभवतात. याशिवाय अंबामाता मंदिर हे दुसरे मोठे आकर्षण आहे. अंबामातेला भेट देण्यासाठी अनेक भाविक गिरनार चढतात किंवा रोपवेचा वापर करतात. गोरखनाथ मंदिर, ओंकारेश्वर महादेव, कालिका माता मंदिर अशी अनेक हिंदू धार्मिक स्थाने गिरनारवर आहेत आणि त्यामुळे हा पर्वत विविध धार्मिक परंपरांचा सुंदर संगम बनतो. गिरनार रोपवे हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा बदल आणि सुविधा ठरला आहे. पूर्वी अनेक भाविकांना हवी असूनही संपूर्ण चढाई करणे शारीरिकदृष्ट्या कठीण होत असे. पण अंबामाता मंदिरापर्यंत जाणारा रोपवे सुरू झाल्यामुळे प्रवास अत्यंत सुलभ झाला आहे. हा रोपवे एशियातील सर्वात लांब पर्वतीय रोपव्यांपैकी एक आहे. रोपवेच्या केबिनमधून खाली दिसणारे विशाल दरीचे दृश्य, दूरवरचे शहर, पर्वतांचे उतार आणि निसर्गदृश्य हा एक अद्वितीय अनुभव असतो. पर्यटक आणि वृद्ध व्यक्तींना ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरली आहे. गिरनार परिसर निसर्गसंपत्तीनेही परिपूर्ण आहे. गिरनार वन्यजीव अभयारण्यात आशियाई सिंहांसह अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती प्रजाती आढळतात. गिर जंगलाशी जोडलेल्या या अभयारण्यात बिबटे, हरिण, चिंकारा, साप, कोल्हे तसेच दुर्मिळ पक्षी प्रजाती पाहायला मिळतात. गिरनार क्षेत्रातील वनस्पतींमध्ये औषधी मूल्य असणाऱ्या वनस्पतीही मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे गिरनार हे निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठीही अत्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी होणारी गिरनार यात्रा हा या प्रदेशाचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. यात्रेच्या काळात संपूर्ण परिसर सजवला जातो. पाणपोया, सेवा मंडळे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भाविक मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने चढाई करतात. यात्रेचे वातावरण भक्तिभाव, सामूहिक एकता आणि उत्साहाने भरलेले असते.
गिरनार चढणे हे केवळ प्रवास नसून स्वतःला ओळखण्याचे, मनाला सुदृढ करण्याचे आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. चढाईदरम्यान अनेकांना जीवनातील ताणतणाव विसरायला मदत होते. शिखरावर पोहोचल्यावर मिळणारी शांतता आणि समाधान हा शब्दात वर्णन करता येण्यासारखा अनुभव असतो. गिरनारला जायचे असल्यास प्रथम जुनागड शहरात पोहोचावे लागते. जुनागडला रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्गाने सहज पोहोचता येते. सर्वात जवळची विमानतळे म्हणजे राजकोट आणि केशोद. राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जुनागड सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे, तर केशोद विमानतळ फक्त 40 किलोमीटरवर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी जुनागड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र आहे आणि मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा अशा अनेक शहरांमधून थेट गाड्या उपलब्ध असतात. रस्तेमार्गानेही जुनागड गुजरातमधील प्रमुख शहरांशी उत्तम जोडलेले आहे. अहमदाबाद, राजकोट, भावनगर, अमरेली, दीव, सोमनाथ अशा शहरांमधून जुनागडकडे जाणारे रस्ते सुस्थितीत आहेत. जुनागड शहरातून गिरनार पायथ्याचे अंतर 4 ते 5 किलोमीटर आहे आणि तिथे ऑटो, रिक्षा किंवा टॅक्सी सहज उपलब्ध होतात. गिरनार आणि जुनागड परिसरात पाहण्यासारखी अनेक स्थाने आहेत. उपरकोट किल्ला, अशोक शिलालेख, दामोदर कुंड, महाबत मकबरा, अड्यालेश्वर मंदिर ही स्थळे इतिहास, पुरातत्व आणि संस्कृतीची झलक दाखवतात. त्यामुळे गिरनार दर्शनासोबत ही ठिकाणे पाहणे हा एक आनंददायक अनुभव ठरतो. गिरनार हा निसर्ग, अध्यात्म, इतिहास आणि श्रद्धेचा रमणीय संगम आहे. या पर्वताची भव्यता मनाला नम्र करते. शिखरावरून दिसणारे विस्तीर्ण दृश्य मनाला शांततेचा अनुभव देते. अनेक पिढ्यांच्या श्रद्धा, अनेक धर्मांचे अस्तित्व, अनेक ऐतिहासिक घडामोडी आणि निसर्गाची निरंतर उपस्थिती हे सर्व मिळून गिरनाराचे महत्त्व अपार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात गिरनार चढून काही क्षण शांततेत घालवणे ही एक प्रकारे आत्मशुद्धीच ठरते. त्यामुळे गिरनाराची यात्रा ही प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावी अशीच आहे. गिरनार हा पर्वत फक्त दगडमातीचा तुकडा नसून तो मानवाच्या श्रद्धेचा, आध्यात्मिकतेचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा जिवंत साक्षीदार आहे.